संबंधित ही घटना यवतमाळच्या नेर तालुक्यातील कामनदेवाच्या मंदिरात घडलेली आहे। आई वडील आपल्या मुलांचे लग्न लावण्यासाठी आतोनात प्रयत्न करत असतात, भरपूर प्रमाणात पैसा खर्च करत असतात, परंतु अशा गोष्टी घडू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे। आता पुढे नक्की काय झालेलं आहे ते पहा। त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा। लग्न लागलेलं होतं, लग्नाला आलेली मंडळी जेवण करत होते, जेवणाच्या पंक्ती सुरू होत्या। लग्न मंडपात एकीकडे गप्पांचा फड रंगलेला होता, लहान मुलं खेळत होती, वऱ्हाडी जेवण आटपून घरी परतत होते, तर काही जण पुढच्या पंक्तीला जेवण्यासाठी बसायचं म्हणून रांग लावत होते। असंच असताना अचानक मधमाशांचा हल्ला झाला आणि नंतर हाहाकारच उडाला। सुरुवातीला मंडपातील लोकांना समजलं नाही, पण नंतर धावपळ झाली तेव्हा सगळ्यांच्या लक्षात आलं। प्रत्येकजण जीव वाचवण्यासाठी पळू लागला। यावेळी अनेकांची तारांबळ उडाली। लग्न मंडपातून बाहेर पडत असताना अनेकांची सहलोट झाली, कारण तोपर्यंत मधमाशांनी हल्ला केला होता। काही जण गंभीर झाले होते, अगदी हल्ल्यातून लहान मुलंही सुटलेली नाहीत। काहींनी गटारामध्ये उड्या घेतल्या, तर या घटनेत लग्न मंडपातून वर वधूच्या नातेवाईकांनी पळ काढल्याने अन्नाची नासाडी झाली। 2 लहान मुलांसह अनेक महिला गंभीर जखमी झाल्या, तर मधमाशांच्या हल्ल्यानंतर जखमींना बचावासाठी जंगलात धाव घेतली। संपूर्ण गावात सध्या मधमाशांची दहशत पसरली होती। लपण्यासाठी वधूकडील नागरिकांनी गावाचा सहारा घेतला। आता संबंधित घटना नेमकी कशी घडली असा प्रश्न आता उपस्थित होतोय। अनेकांकडून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। महत्त्वाचं म्हणजे मंदिराजवळ आग्या मधमाशांचं पोळं आहे, तिथे कोणीतरी दगड मारल्याने हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। परंतु अशा खरोखरच घटना घडल्या गेल्या नाहीत पाहिजे, अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत।